खरं तर शब्द फार मोठा आहे कारण गीतकार असं ऐकलं की मला थोडंसं बर्डन येतं. काहीही डिस्कम्फर्टिंग असेल तर तुमचं सगळं लक्ष हे सतत त्याच्याकडे जाणार आहे. आता तुम्ही तिथे आहात आणि त्या मोमेंटचा आनंद घेणं हे सगळ्यात अल्टिमेट महत्वाचं आहे आणि मी आता ते करतेय. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागर अंकिता लोखंडे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि अदितीने एंट्री घेतली. अदिती कशी आहेस? खूप छान. सुंदर दिसतेस. थँक्यू. पण तुझ्यापेक्षा कमीच. वाव. किती वेळ लागलाय मेकअपला? नाही, खरं तर आज दीपा नावाच्या एका माझ्या मैत्रिणीने माझा छान हा मेकअप आणि हेअर करून दिलेत आणि तिने खूप फटफट आवरलं मला. सो आय थिंक एका तासात वगैरे मी रेडी होते. अगदी टॉप टू बॉटम एकदम सुंदर दिसते. लुक डिझाईन केला होता जेव्हा इन्व्हिटेशन आलं? येस, कारण छान तयार होणं, साड्या नेसणं, छान मेकअप करणं हे माझ्या फार आवडीचं काम आहे. त्यामुळे तेव्हाच ठरवलं होतं की छान साडी नेसायची आणि योगायोगाने सुता बॉम्बेनी मला ही छान साडी गिफ्ट केली. सो माझं तेव्हाच ठरलं की आपण हा लुक डन करूयात. खूप मस्त. पण या बॅग मध्ये काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय घेऊन फिरते अदिती, ते मला जाणून घ्यायचं. नाही, सो ही जी छोटीशी छान बॅग आहे ही मला माझ्या बहिणीने गिफ्ट केली आता. आणि त्याच्यात आज फक्त मेकअपच्या गोष्टी आहेत. म्हणजे 100 क्लिपा आहेत, रबर बँड्स आहेत, काजळ आहे, लिपस्टिक आहे. नाही, पण आता 2023 हे वर्ष तू गाजवलंस, कारण का मंगळागौर हे गाणं इतकं फेमस झालं आणि ते अदितीने लिहिलंय. आणि काय म्हणतात, महाराष्ट्राचा फेवरेट कोण मध्ये जेव्हा बाई पण भारी देवाला इतके नॉमिनेशन्स मिळतात लिरिसिस्ट म्हणून, आज काय वाटतंय? बापरे, खरं तर लिरिसिस्ट ही माझी अशातच झालेली नवीन ओळख आहे. आणि तो खरं तर शब्द फार मोठा आहे कारण गीतकार असं ऐकलं की मला थोडंसं बर्डन येतं. कारण माझी आत्ता जस्ट सुरुवात आहे. म्हणजे गीतकार म्हणून मी हळूहळू आता मला अजून मजा येऊ लागली आहे. त्यामुळे मी आता इथूनही पुढे अजून लेखिका म्हणून काम करेन असं मला वाटतंय. पण डेफिनेटली बाई पण भारी देवा वॉज अ गेम चेंजर. कारण अख्ख्या महाराष्ट्राने, अख्ख्या देशाने, अख्ख्या जगाने पाहिलंय की काय इम्पॅक्ट त्या फिल्मनी केला आहे, त्याच्या गाण्यांनी केला आहे. आणि त्यातलं एक गाणं मंगळागौर जे मी लिहिलं आहे, तर एकतर मला फार छान वाटतं की मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्या गाण्यामुळे मी आज प्रेक्षकांपर्यंत अजून पोहोचू शकते. एका वेगळ्या माझी एक वेगळी ओळख त्यामुळे निर्माण झाली आहे. आणि आज त्याला नामांकन आहे फेवरेट गीत ह्या कॅटेगरीमध्ये. सो मला खूप जास्ती आनंद होतोय. अगदीच. पण जेव्हा रेड कार्पेटवर अदिती येते, काय सांगशील की पहिल्या 5 गोष्टी, या 5 गोष्टी रेड कार्पेटवर येताना लक्षात ठेवा? सगळ्यात आधी छान दिसा, पण जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं कायम तोच आउटफिट तुम्ही चूज करा किंवा प्रिफर करा. कारण काहीही डिस्कम्फर्टिंग असेल तर तुमचं सगळं लक्ष हे सतत त्याच्याकडे जाणार आहे आणि त्यापेक्षा खूप महत्त्वाच्या गोष्टी करण्यासारख्या असतात. 1, 2 म्हणजे आनंद सोहळा असतो, त्यामुळे तुम्हाला खूप लोक भेटणार असतात. त्यामुळे छान हसरा चेहरा ठेवा आणि छान सगळ्यांना मनापासून भेटा. तिसरी गोष्ट म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगते की स्टे हायड्रेटेड. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन या, जवळ ठेवा आणि एवढे सगळे इंटरव्ह्यूज झाल्यानंतर तहान लागेल तेव्हा पुन्हा ती जाऊन प्या. चौथं म्हणजे रेड कार्पेट असतं, रेड. सो तुम्हाला माहिती असतं की काय माहोल आहे किंवा काय रंगसंगती असणार आहे. सो अकॉर्डिंगली थोडंफार जर डोक्यात काही कलर कॉम्बिनेशन्स ठेवता आली तर ती ठेवा. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता तुम्ही तिथे आहात आणि त्या मोमेंटचा आनंद घेणं हे सगळ्यात अल्टिमेट महत्त्वाचं आहे आणि मी आत्ता ते करतेय. कारण एकतर मज्जागल अंकिता माझ्यासोबत आहे आणि तेवढी मज्जा मला दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीबरोबर रेड कार्पेटवर येत नाही. मी ऍक्च्युली आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू की ही सगळी माझी मित्रमंडळी, खोटं तिने मला सांगितलंही नाही की ती मुंबईत आहे. ती हे विसरली. कसं आहे, ताईंवर वर्कलोड खूप आहे सध्या. मज्जा पिंक आणि मज्जा ओरिजिनल वगैरे ज्यासाठी त्यांनी मला बोलवलं नाही, पण तरीही पण तरीही ती माझी खरंच खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती विसरली की मी तिला सांगितलं होतं. पण मला छान वाटतं. आय लव्ह यू. आणि असेच तुझे चित्रपट येत राहू दे ॲज अ लिरिसिस्ट आणि ॲज अ कलाकार. बरं, शेवटचा प्रश्न, आता 2024 मध्ये मला अदिती कोणत्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार? दोन्ही भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. एक म्हणजे अभिनेत्री म्हणूनही माझे 2 खूप चांगले आणि खूप छान प्रोजेक्ट्स येत आहेत आणि गीतकार म्हणूनही मी 2 फिल्म्सवर काम करते. त्यामुळे होपफुली 2024 सुद्धा दणक्यात साजरं होईल.
मस्त, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि इट्स मजाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप आभार. तुम्ही जसं इट्स मज्जावरती प्रेम करता, आमच्या सगळ्या चॅनल्सवरती सगळा कॉन्टेंट तुम्ही एवढा भरभरून बघता, प्रेम देता, तसंच देत राहा. आणि मज्जाच्या टीमला सुद्धा खूप खूप आभार, कारण त्यांच्यामुळे त्यांच्यासारखं आमचं काम दुसरं कोणीच तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही, त्यामुळे दे आर ऑलवेज स्पेशल. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.